नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या शिवणकला संस्कृती या चॅनलवर. इथे मागच्या व्हिडिओत मी गाऊनसाठी पॅच तयार केला होता. आता तो पॅच आपल्याला ह्या फ्रंटला जोडायचा आहे. इथे आपण पाहू शकता, हा जो भाग दिसतो आहे, हा एक्स्ट्रा भाग जो आहे तो चुन्यांसाठी मी सोडलेला आहे. त्यामुळे आधी आपण चुन्या देऊया आणि मग गळ्याचा शेप त्याला देऊयात. एक्स्ट्रा भाग किती आहे हे कळण्यासाठी इथे मी सरळ रेषा आखून घेतलेली आहे 4 इंच एवढी. आणि ह्या भागात आपल्याला ह्या चौकोनात आपल्याला चुन्या द्यायच्या आहेत. आपण एक उजव्या साईडला 2 किंवा डाव्या साईडला 2 किंवा बॉक्स टाईप कोणत्याही प्रकारच्या चुन्या इथे देऊ शकतो. इथे मी मोठ्या 4 चुन्या देणार आहे. इथे 4 चुन्या मी तयार करून घेतलेल्या आहेत आणि ह्या पॉईंटपासून ह्या पॉईंटपर्यंत आपल्याला अंतर 6 इंच पाहिजे आहे. या अंदाजानेच आपण चुन्या घालायच्या आहेत. इथे एक्स्ट्रा 5 अंतर येतं, तिथे मला 6 पाहिजे, म्हणजे चुन्या कमी करायची गरज आहे. आणि इथे आपण टाचण्या टोचून घेऊ शकतो, पण मी इथे शिलाई घालून घेत आहे. आता इथे सेफ्टीसाठी आपण इथे एकतर पिनअप करून घ्यायचं, टाचण्या टोचून घ्यायच्या किंवा सरळ शिलाई देऊन घ्यायची. इथे मी शिलाई देऊन घेत आहे. गळा पूर्ण भाग हा पलटवून घ्यायचा. आणि इथे जिथे आपण मार्किंग केलेलं आहे गळा रुंदी, तिथे सरळ रेषा आखून घ्यायची. यावर आपण तयार केलेला पॅच सरळ ठेवून घ्यायचा आहे. हे कापड जे मी शिवलं नव्हतं ते सुद्धा व्यवस्थित अगदी आपल्याला ठेवायचं आहे. आणि इथे हा पॅच टाचण्या टोचून फिक्स करून घ्यायचा आहे. इथे पाहू शकता मी हा गळ्याचा पॅच इथे ठेवलेला आहे आणि टाचण्या टोचून घेतलेल्या आहेत. त्याला सरळ चौकोनी आकारात मी शिलाई द्यायला सुरुवात करणार आहे. इथे आपण पाहू शकता, इथून मी शिलाई दिलेली नाही, इथे चौकोनी आकारात शिलाई दिलेली आहे. टाचण्या आता मी काढून टाकणार आहे.
आणि ह्याला उलट करायचं आणि आता सावकाश फक्त ही शिलाई बघायची आणि त्याच्या बाजूने थोडी थोडी जागा सोडून आणि जो आपला पॅच आहे तो वाचवून इथे आपण कटिंग करून घ्यायचं आहे. खडूने मार्किंग करून घेऊयात. अशा प्रकारे आपण कटिंग करून घेऊयात. हे एक्स्ट्रा फॅब्रिक आहे, हे कट करून घ्यायचं आहे. फक्त एक काळजी घ्यायची, हा जो आपण गळा अटॅच केलेला आहे, पॅच अटॅच केला आहे, तो आपल्याला सांभाळून अगदी ठेवायचा आहे. इथे अगदी सांभाळून, कारण आपला जो मध्ये गळ्याला अटॅच केलेला पॅचला अटॅच केलेला जो भाग आहे तो कट होण्याची शक्यता आहे, कारण तिथे मी शिलाई दिलेली नाही आहे. कट केल्यावर हे असं दिसेल. आता इथे आपल्याला पाहिजे तर हे दुमडून घ्या, कॉटन आहे त्याच्यामुळे आवश्यकता नाही. असं फिनिशिंगसाठी आपण दुमडून ह्याला शिलाई घालू शकतो. इथे कट द्यायचा आणि व्यवस्थित शिलाई देऊन घ्यायची. इथे आपल्याला ह्या भागाला शिलाई द्यायची आहे. अशा प्रकारे ही डिझाईन पूर्ण झालेली आहे. त्याला आता कॉटन लेस मी चौकोनी आकारात लावणार आहे. इथे माझी लेस शिवून झालेली आहे. अशा प्रकारे इथे गाऊनची डिझाईन तयार झालेली आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.